बघा लक्षात ठेवा, आपण लास्ट लेक्चरला बघितलं डायजेशन. डायजेशन कुठे कुठे बघितलं आपण? डायजेशन इन द बकल कॅव्हिटी, बरोबर आहे. आता आपल्या वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय होत असते? डायजेशन होत असते, बरोबर आहे की नाही. आता कोणत्या कोणत्या पार्ट मध्ये कशा कशा पद्धतीने डायजेशन होते त्याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चरला काय केलं? स्टडी केलाय. आणि काही थोडंसं बाकी होते आपण या लेक्चर मध्ये काय करणार आहे? बघणार आहे. म्हणजे या लेक्चर मध्ये तुमचा पूर्ण डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन नावाचा चॅप्टर जो तो कंप्लीट होऊन जाईल. आता ऍक्च्युअली ह्यूमन न्यूट्रिशन म्हणजे काय असतं? इकडे लक्ष द्या वरती सगळे, खाली काही पाहू नका, त्याच्याकडे लक्ष द्या. इकडे मला माहिती तुम्ही किती अंडरलाईन करता आणि किती लक्षात ठेवता तुमच्या. ध्यान द्या इकडे सगळेजण. काय माहिती का, ह्यूमन न्यूट्रिशन हे 2 फेज मध्ये कंप्लीट होते. एक मेकॅनिकल फेज असते आणि एक केमिकल फेज असते. लक्षात असू द्या. आता त्या 2 फेज मध्ये एक येतं डायजेशन आणि एक येतं ऍब्झॉर्प्शन. डायजेशन म्हणजे काय असणार आहे? तर आपण जो काही सबस्टन्स ईट करणार आहे, जो खाणार आहे, तो खाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्या मेकॅनिकल प्रोसेस करतो त्या मेकॅनिकल प्रोसेस. आता कोणत्या कोणत्या मेकॅनिकल प्रोसेस आपण करतो? तो 2 मेकॅनिकल प्रोसेस करतो. एक असते जी आपण माउथ मध्ये चेविंग करतो, ठीक आहे, तिला म्हणतो आपण चेविंग. माउथ मधली फिजिकल प्रोसेस, मेकॅनिकल प्रोसेस, तिला म्हणतो आपण काय? चेविंग. आणि त्याच्यानंतर दुसरी जी चर्निंग कशामध्ये होते बेटा? स्टमक मध्ये, बरोबर आहे. आता नंतरचा विषय बघितला आपण की वेगवेगळे जे फंक्शन्स आहे, जसे की ग्लँड्स आहे. कोणत्या कोणत्या ग्लँड्स बेटा? पॅनक्रिया आहे. पॅनक्रियाटिक ग्लँड काय सिक्रेट करतात? पॅनक्रियाटिक ग्लँड काय सिक्रेट करतात? पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतात. सलायव्हरी ग्लँड काय सिक्रेट करतात? सलायव्हरी ज्यूस सिक्रेट करतात. सलायव्हा ज्यूस सिक्रेट करतात. लिव्हर काय सिक्रेट करतं बेटा? बाईल सिक्रेट करतं. कालच्या लेक्चरला आपण बाईलचे कंपोनंट सुद्धा बघितले, बरोबर आहे. लिव्हरचं स्ट्रक्चर बघितलं, पॅनक्रियाचं स्ट्रक्चर बघितलं, पॅनक्रियाटिक ज्यूस बघितलं, पॅनक्रियाटिक ज्यूस मधले हार्मोन्स बघितले. त्याच्यानंतर पुन्हा आपण काय बघितलं बेटा? तर जी आपली सलायवा होती, सलायवा बघितला. सलायवाच्या मधला जो क्वांटिटी मेन अमायलेज, बरोबर आहे. काय? अमायलेज प्रोटीनचं फंक्शन बघितलं की कशा पद्धतीने ते अमायलेज काय करते? स्टार्च असेल, ग्लायकोजन असेल, याचं कन्व्हर्जेशन कशामध्ये करते? डायसॅकराइड फॉर्म मध्ये करते. एवढा स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. आणि आज आपण या चॅप्टरचा लास्ट पॉइंट बघणार होतो बेटा, लक्षात ठेवा. डायजेशन ऑफ फूड. काय बघणार होतो बेटा? डायजेशन ऑफ फूड. लक्षात ठेवा. आता डायजेशन ऑफ फूड हा पॉइंट बघतो. हात चालू होता आपला पॉइंट हे झालं होतं. डायजेशन ऑफ फूड बघत असताना आपण डायजेशन द बकल कॅव्हिटी हे सुद्धा बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण डिग्लुटेशन म्हणजे काय असतं? रिव्हर्स. त्याच्यानंतर स्पास्मोडिक काय बघितलं होतं आपण? पेरिस्टाल्सिस काय होतं? ऍक्टिव्हेशन ऑफ पेप्सिनोजन बघितलं होतं. आणि डायजेशन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन हे चालू होतं आपलं. ओके, डायजेशन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन हे चालू होतं. लक्षात ठेवा. हे स्टार्ट केलं होतं आपण जस्ट लगेच. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हे काय? कलर्स ऑफ द फिशल मॅटर्स वगैरे सगळं संपलं होतं आपलं. नंतर काय बघणार होतो आपण बेटा? ऍक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. लक्षात ठेवा की पॅनक्रिया जी आहे, पॅनक्रियानं सिक्रेट केलेले जे हार्मोन्स आहेत ते कशा पद्धतीनं डायजेशन साठी हेल्पफुल असतात त्याच्याबद्दल आपण काय करतो बेटा? स्टडी करतो. डायजेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस बद्दल आपण अभ्यास करणार आहे. ओके, ऍक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. की पॅनक्रियाटिक ज्यूस जे पॅनक्रियाटिक ग्लँडने सिक्रेट केलेलं असतं त्याचे काय काय ऍक्शन असते लक्षात असून द्या. पॅनक्रियाटिक अमायलेज बघा, एक होता सलायव्हरी अमायलेज आणि एक आहे पॅनक्रियाटिक अमायलेज. सलायव्हरी अमायलेज कुठे सिक्रेट झालं होतं बेटा? सलायवा माउथ मध्ये. ज्यांना माउथ मध्ये जवळपास मॅक्सिमम किती मिनिटांपर्यंत? जवळपास 18 मिनिटं. किती मिनिटांपर्यंत? 18 मिनिटं. आपण खाल्ल्यानंतर सुद्धा 18 मिनिटांपर्यंत सलायव्हरी अमायलेज आपल्या कशामध्ये प्रेझेंट असते बेटा? आपल्या माउथ मध्ये प्रेझेंट असते. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी डिग्रेडेशन ऑफ फॅट्स कंटिन्यू चालू असते. डिग्रेडेशन ऑफ फॅट्स असेल किंवा डिग्रेडेशन ऑफ पॉलिसॅकराइड सबस्टन्सेस सच ॲज स्टार्च अँड ग्लुकोज यांचं ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करत होतं बेटा? आपला सलायव्हरी अमायलेज. आता इथे पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय असणार आहे बेटा? पॅनक्रियाटिक अमायलेज. हा पण कोणावर ऍक्ट करून बेटा? ग्लायकोजन अँड स्टार्च अँड कन्वर्ट इनटू डायसॅकराइड फॉर्म. आणि याचा डायसॅकराइड फॉर्म कोणता असतो बेटा? विच इज द डायसॅकराइड? ग्लुकोज तर मोनोसॅकराइड. ग्लुकोज मोनोसॅकराइड. डायसॅकराइड फॉर्म कोणता असतो? माल्टोज. काय बेटा? माल्टोज शुगर. लक्षात असून द्या. तो ग्लायकोजन अँड स्टार्च गेट कन्वर्टेड इनटू अ माल्टोज इन द प्रेझेन्स ऑफ पॅनक्रियाटिक अमायलेज अँड सलायव्हरी अमायलेज इन द माउथ. तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये विचारलं इन माउथ तर कोण असेल? सलायव्हरी अमायलेज. अँड इन स्मॉल इंटेस्टाईन तर कोण राहील तुमचा? पॅनक्रियाटिक अमायलेज. समजलं तुम्हाला? हे कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. आता बघा लिपेज एन्झाइम. कोणतं बेटा? लिपेज. लिपेज कशाला ब्रेकडाऊन करणार बेटा? फॅटी ऍसिड अँड म्हणजे कशाला?
लिपेज फॅटला डिग्रेड करतात कशामध्ये फॅटी ऍसिड अँड मोनोग्लिसराइडच्या फॉर्म मध्ये लक्षात असून द्या म्हणजे इतर रिएक्शन्स आपल्याला लक्षात ठेवायचे पहिली रिएक्शन तुम्ही काय लिहिणार तर ग्लायकोजन अँड स्टार्च ब्रेक डाउन इनटू माल्टोज इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम पॅनक्रियाटिक अमायलेज दुसरी रिएक्शन काय सांगणार बेटा आपण त्या ठिकाणी फॅट डिग्रेड इनटू सिंपल कंपोनंट दॅट इज फॅटी ऍसिड अँड मोनोग्लिसराइड इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम लिपेज लक्षात ठेवा कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये लिपेज हायड्रोलिस नंतर काय म्हणणार आपण इनॅक्टिव्हेटेड फॉर्म मधला ट्रॅप्सिनोजन कोणता बेटा इनॅक्टिव्ह फॉर्म मधील जो ट्रॅप्सिनोजन प्रेझेंट इन द पॅनक्रियाटिक ज्यूस इज कन्वर्टेड इनटू अ ऍक्टिव्ह फॉर्म दॅट इज ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ ट्रॅप्सिनोजन इज अ ट्रॅप्सिन ट्रॅप्सिनोजन कशामध्ये कन्वर्ट होतो बेटा ट्रॅप्सिन मध्ये आणि नंतर ट्रॅप्सिन काय करतो बघा लक्षात ठेवा ट्रॅप्सिन कन्वर्ट प्रोटीन as well as proteoses जे की कशामध्ये बनले होते प्रोटीओसेस इज कंपोज्ड इन द स्टमक बरोबर आहे का प्रोटीओसेस कशामध्ये बनले होते स्टमक मध्ये आणि पुन्हा काय बेटा पेप्टोनीज हे पण कशामध्ये बनले होते स्टमक बोथ आर द पार्ट ऑफ प्रोटीन हे प्रोटीनचेच काय पार्ट आहे आणि याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये करायचं बेटा पॉलीपेप्टाइड फॉर्म मध्ये ध्यानात द्या ट्रॅप्सिन प्रोटीनचं फंक्शन काय असते प्रोटीन अँड प्रोटीओसेस अँड प्रोटीन काय म्हणतो आपण पेप्टोन इज कन्वर्टेड इनटू अ पॉलीपेप्टाइड यानी लॉन्ग चेन एक लॉन्ग चेन बनवणार आणि नंतर त्याचा सोबती असेल एक कोण बेटा आपला बघा लक्षात ठेवा पॅनक्रियाटिक ज्यूस जेव्हा सिक्रेट होते त्यावेळेला पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय काय असते सगळ्यात पहिले असतं पॅनक्रियाटिक अमायलेज नंतर असतं लिपेज नंतर असतं ट्रॅप्सिनोजन पॅनक्रियाटिक अमायलेजला काय करून टाकलं ग्लायकोजन स्टार्चचं कन्व्हर्सेशन डायसॅकराइड मध्ये नंतर लिपेजला काय करून टाकले बेटा फॅटचं कन्व्हर्सेशन फॅटी ऍसिड आणि मोनोग्लिसराइड मध्ये आता ट्रॅप्सिनोजन काय करेल कन्वर्ट होईल कशामध्ये ट्रॅप्सिन मध्ये आणि ट्रॅप्सिन करणार प्रोटीन ब्रेकडाउन इन प्रोटीन अँड प्रोटीओसेस अँड पेप्टोन इज कन्वर्टेड इनटू अ पॉलिसॅकराइड कळलं तुम्हाला आता याचा परत एक एन्झाइम परत कशामध्ये प्रेझेंट असेल पॅनक्रियाटिक ज्यूस मधलं कोणतं त्याला म्हणणार आपण कायमोट्रॅप्सिन कोण बेटा कायमोट्रॅप्सिन आणि कायमोट्रॅप्सिन कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल बेटा कायमोट्रॅप्सिन जे आहे ते कसं ट्रायमोट्रॅप्सिनोजन हे इनॅक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा कायमोट्रॅप्सिन मध्ये कन्वर्ट होईल लक्षात असू द्या एक कन्व्हर्जेशन आपल्याला कळले पाहिजे आता इकडे थोडंसं लिस्ट लक्षात ठेवून घेऊ आपण कोण कोण कशामध्ये कन्वर्ट झाला एक पण आहे बेटा आपला सगळ्यात पहिले आपला कोणता आहे सांगितलं मी ट्रॅप्सिनोजन कोण आहे ट्रॅप्सिनोजन कशामध्ये कन्वर्ट होतो ट्रॅप्सिनचा इनॅक्टिव्हेटेड फॉर्म ट्रॅप्सिनोजन आणि लक्षात ठेवा ट्रॅप्सिनोजनचा ऍक्टिव्हेटेड फॉर्म ट्रॅप्सिन ध्यानात राहील आता बघा इथं कोण बेटा आपला नंतरचा एन्झाइम कोणता सांगितलं मी तुम्हाला कायमोट्रॅप्सिनोजन हा इनॅक्टिव्हेटेड फॉर्म आहे कोणता आहे इनॅक्टिव्हेटेड आणि तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर काय होईल कायमोट्रॅप्सिन काय करतो जे पॉलीपेप्टाइड कोण बनवलेले ट्रॅप्सिन बनवलेले त्याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये करतो डायपेप्टाइड मध्ये लक्षात आलं का आता हे डायपेप्टाइड ऍब्सॉर्ब होईल कशामध्ये ब्लड मध्ये ब्लड मध्ये परत त्याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल पॉलीपेप्टाइड मध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण खाल्लेलं प्रोटीन ऍज इट इज डायजेस्ट होत नाही त्याचे ब्रेकडाऊन होते नंतर परत त्याची काय केलं जाते लॉंग चेन करून डबल त्याचा ब्रेकडाऊन कशामध्ये केला जातं डायपेप्टाइड पॉलीपेप्टाइड कन्व्हर्टेड इनटू अ डायपेप्टाइड आणि डायपेप्टाइडच्या फॉर्म मध्ये आपल्याकडे काय केलं जातं ऍब्सॉर्ब केलं जातं कशामध्ये ब्लड मध्ये आणि नंतर ब्लड मधून परत त्याला कशामध्ये केलं जातं बेटा पॉलीपेप्टाइड फॉर्म मध्ये कन्वर्ट केले तर आपल्या बॉडीमध्ये काय येऊन जाईल प्रोटीन कळलं तुम्हाला अशा प्रकारे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये एंटर होत नाही लक्षात असू द्या हे जे आहे हे जे कायमोट्रॅप्सिन आहे कन्वर्ट करतं पॉलीपेप्टाइड कशामध्ये डायपेप्टाइड फॉर्म मध्ये आता बघू आपण ऍक्शन ऑफ इंटेस्टाइनल ज्यूस आता आपण कोणते ज्यूसचे ऍक्शन पाहिली सगळ्यात पहिले आपण ऍक्शन ऑफ सलायवरी ज्यूस सलायवरी ग्लँडचं ज्यूस जे आहे सलायवा त्याचं ऍक्शन बघितली सलायवरी अमायलेजची ऍक्शन बघितली दुसऱ्या नंबरला आपण बघितलं स्टमक काय बघितलं स्टमक वॉल मध्ये सिक्रेट झालं HCl बरोबर आहे काय झालं होतं बेटा सिक्रेट HCl सिक्रेट झालं होतं त्याची ऍक्शन आपण त्या ठिकाणी बघितली कशा पद्धतीने असते त्याच्यानंतर आपण परत काय बघितलं बेटा की ऍक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस पॅनक्रियाने सिक्रेट केलेलं जे ज्यूस आहे त्याची काय ऍक्शन होती फूडवरती ते बघितलं आणि नंतर आपण काय बघितलं बेटा आता तर या ठिकाणी इंटेस्टाईनच्या वॉल आहे इंटेस्टाईन वॉल कोणत्या स्मॉल इंटेस्टाईन असेल लार्ज इंटेस्टाईन असेल याच्या वॉल आहे यांच्यामधून सिक्रेट झालेले जे केमिकल्स आहे यांच्यापासून फूड वरती कोणते परिणाम होतात त्याच्याबद्दल आपण अभ्यास करू लक्षात ठेवा कन्व्हर्जेशन ऑफ प्रोटीन इनटू अमायनो ऍसिड
पॅनक्रियाटिक ज्यूस काय करते, प्रोटीन कशामध्ये कन्वर्ट करते बेटा, अमायनो ऍसिड, फॅट्स कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड अँड मोनोग्लिसराइड फॉर्म. सेम कंडिशन तशीच्या तशी. ध्यान द्या, न्यूक्लिक ऍसिड कन्वर्टेड इनटू शुगर अँड नायट्रोजन. ध्यान द्या, म्हणजे डीएनए वगैरे जर असेल त्याच्यामध्ये काय करतो, तो ब्रेक डाऊन करून शुगर आणि नायट्रोजन बनवेल. कारण आपल्याला माहिती आहे की आपला डीएनए कशापासून बनलेला आहे, नायट्रोजन बेस पासून बनलेला आहे, न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे. आणि न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय प्रेझेंट आहे, तर फॉस्फेट प्रेझेंट आहे, आणि अजून काय प्रेझेंट आहे, शुगर प्रेझेंट आहे की नाही. अजून काय प्रेझेंट आहे, नायट्रोजन बेस प्रेझेंट आहे. म्हणजे नायट्रोजन बेस आणि शुगरला सेपरेट करण्याचं काम कुठे होत असते बेटा, इंटेस्टाइनल ज्यूस मुळे होते. लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट कन्वर्टेड इनटू मोनोसॅकराइड फॉर्म. आता मोनोसॅकराइड फॉर्म पण ते असणार आहे, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. कोण आहे, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. हे काय आपले मोनोसॅकराइड, ऍब्सॉर्बेबल फॉर्म ऑफ मोनोसॅकराइड प्रेझेंट इन द ह्यूमन बॉडी इज. कोणते असणार बेटा, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ध्यानात असून द्या. ठीक आहे. फूड इज नाउ कॉल्ड ॲज, याला फूडला काय म्हणायचं आपण, कायली. लक्षात ठेवा, काय म्हणणार, कायली असं म्हणणार. वरती काय म्हणलं आपण, जठर मध्ये काय म्हणलं त्याला, कायली किंवा काईल म्हणलं होतं आहे ना. आणि इथे काय म्हणलं आपण त्याला, आता कायली. लक्षात ठेवा, कायली इज अन अल्कलाइन. कसं आहे बेटा, अल्कलाइन स्लरी विच कंटेन व्हेरियस न्यूट्रिएंट्स अँड रेडी फॉर ऍब्सॉर्प्शन. आणि मॅक्सिमम ऍब्सॉर्प्शन सांगितलं कालच्या लेक्चरला बोलताना बोललो तुम्हाला की मॅक्सिमम ऍब्सॉर्प्शन वर टेक्स प्लेस इन इंटेस्टाइन. 95% जे ते कुठे टेक्स प्लेस होतं बेटा, इंटेस्टाइन मध्ये. 90% पेक्षा जास्तच, 90% पेक्षा जास्त जे ते कुठे टेक्स प्लेस होतं बेटा, आपल्या इंटेस्टाइन मध्ये टेक्स प्लेस होते. लक्षात ठेवा. मेन इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे, द न्यूट्रिएंट्स आर ऍब्सॉर्ब्ड अँड अनडायजेस्टेड रिमेन्स आर ट्रान्सपोर्टेड टू द लार्ज इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये काय केलं जातं बघा, लक्षात ठेवा. मॅक्सिमम न्यूट्रिशन जे ऍब्सॉर्बेबल आहे, म्हणजे जे ऍब्सॉर्ब करण्याचे योग्य आहे, ते मटेरियल काय करून घेतलं जाते, ऍब्सॉर्ब करून घेतलं जाते. आणि उरलेला जो भाग असेल, तो उरलेला भाग कोणी पाठवला जातो बेटा, लार्ज इंटेस्टाइन मध्ये पाठवल्या जाते. लक्षात ठेवा. द म्युकोसा नो एन्झाइम इन द इंटेस्टाइन. कोणत्या लार्ज इंटेस्टाइन मधला जो म्युकोसा आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाइम प्रेझेंट राहत नाही. लार्ज इंटेस्टाइन मध्ये, लार्ज इंटेस्टाइनची इंटरनल लेयर, त्याचं नाव काय, म्युकोसा. काय, म्युकोसा. ओइसोफॅगसची जी काही इंटरनल लेयर आहे तिच्यामध्ये जी सगळ्यात आतली लेयर, तिचं नाव काय आपलं, म्युकोसा. तिच्यामध्ये कोणत्या सेल प्रेझेंट आहे, गॉबलेट सेल प्रेझेंट आहे. जी ज्या सेल कंटिन्यू काय सिक्रीट करण्याचं काम करतात, म्युकस सिक्रीट करण्याचं काम करतात. कशासाठी, फॉर अवॉइड द फ्रिक्शन. काय वाढवायचं पाहिजे बेटा, फ्रिक्शन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं पोट का दुखते, ज्या वेळेला आपल्या ओइसोफॅगस अंडर मध्ये, इंटेस्टाइन मध्ये म्युकसची काय असते, डिफिशियन्सी असते, त्यावेळेला आपल्या पोटात दुखते. लक्षात ठेवा. कळतंय का, हा मेन फॅक्ट आहे. ध्यानात असून द्या. नंतर काय म्हणायचं आपल्याला, द सम कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स डू एंटर द लार्ज इंटेस्टाइन. तरी सुद्धा पूर्ण टोटल मटेरियल आपण जेवढं खाल्लेलं आहे तेवढं पूर्ण मटेरियल आपल्याला डायजेस्ट होत नाही. लक्षात ठेवा. त्यातलं सुद्धा काही प्रोटीन्स आहेत की जे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ब्रेकडाऊन केल्या जात नाही. कारण ते प्रोटीन्स आणि ते जे काही फॅट्स असतात ते आपण डायजेस्ट करू शकत नाही. ते हार्ड असणार डायजेशनला. ते काही प्रमाणातले प्रोटीन्स वगैरे कुठे ट्रान्सपोर्ट केला जातात बेटा, आणि तिथं मी म्हणलो तुम्हाला जो कोलोन रिजन आहे, लार्ज इंटेस्टाइनचा कोणता रिजन बेटा, कोलन रिजन ऑफ द लार्ज इंटेस्टाइन. लक्षात असून द्या. सम कार्बोहायड्रेट्स पुढे गेले, सम कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स डू एंटर द लार्ज इंटेस्टाइन. दीज आर डायजेस्टेड बाय ऍक्शन ऑफ द बॅक्टेरिया. मी म्हणलं तुम्हाला जो कोलोन रिजन आहे, इनिशियल रिजन जो असणार आहे कशाचा, आपल्या लार्ज इंटेस्टाइनचा, त्याच्यामध्ये काय असतात, बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. सिम्बायोटिक बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. आणि हे डायजेशन कोण करणार बाळा, आता मग तो बॅक्टेरिया करेल. लक्षात ठेवा. दीज मटेरियल वर डायजेस्टेड बाय द ऍक्शन ऑफ द बॅक्टेरिया दॅट लिव्ह इन द लार्ज इंटेस्टाइन. अँड कार्बोहायड्रेट्स आर फर्मेंटेड. कारण आता बॅक्टेरिया आहे म्हणल्यानंतर बॅक्टेरिया कोणतं रेस्पिरेशन करणार, अनएरोबिक रेस्पिरेशन करणार. आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचा प्रोडक्ट काय असते बेटा, अनएरोबिक रेस्पिरेशनचा प्रोडक्ट एक तर अल्कोहोल असते नाही तर मिथेन असते. लक्षात, एक तर मिथिल अल्कोहोल असते, बरोबर आहे की नाही. मिथिल अल्कोहोल कोणत्या तरी फॉर्म मध्ये मिथेन गॅस त्या ठिकाणी बनवून जाईल. अजून काय बनेल बेटा, कार्बन डायऑक्साइड. कारण फर्मेंटेशनचा प्रोडक्ट काय बेटा, कार्बन डायऑक्साइड. आणि त्याच्यानंतर बघा काय होते, याचं लक्षात असून द्या. आफ्टर प्रोटीन डायजेशन किंवा मग कार्बोहायड्रेट्स आर फर्मेंटेड बाय द बॅक्टेरियल ऍक्शन अँड प्रोडक्शन ऑफ हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन गॅस. ओके, दीज आर द
produce in the colon. Colon is the part of large intestine. After protein digestion, okay, the small intestine and the form the indole. एक केमिकल आहे काय बेटा, इंडोल बनवेल. त्याच्यानंतर कोण बनवणार बेटा त्या ठिकाणी, स्कॅटोल. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय बेटा, H2S. लक्षात ठेवा, H2S म्हणजे काय बेटा, हायड्रोजन सल्फाइड. लक्षात ठेवा, असे गॅस बनवलं जाईल. लक्षात ठेवा, आणि या गॅस मुळेच त्या ठिकाणी आपलं जे फिशल मटेरियल आहे त्याचा काय ते स्मेल येते. लक्षात ठेवा. मग जे फिशल मटेरियलला ऑर्डर कशामुळे असणार आहे बेटा, तर ड्यू टू दिस 3 कंटेंट्स. कोणते कोणते बेटा, एंडॉल्स, नंतर स्कॅटॉल्स, नंतर काय बेटा, हायड्रोजन सल्फाइड. लक्षात ठेवा. कळतं इथपर्यंत? ओके, क्लिअर. नंतरचा कंडिशन बघा काय म्हणायचं आपल्याला. दिस बॅक्टेरिया सिंथेसाइज, काय काय सिंथेसाइज करून मला लक्षात द्या. दिस बॅक्टेरिया सिंथेसिस सेव्हरल विटामिन्स लाईक विटामिन बी अँड विटामिन के. लक्षात असून द्या. म्हणजे तुम्हाला जर विचारलं ना, लार्ज इंटेस्टाईन मध्ये कोणते विटामिन सिंथेसिस होतात, तर विटामिन बी अँड विटामिन के आर सिंथेसाइज्ड इन द लार्ज इंटेस्टाईन विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. कोणाच्या मदतीने बेटा, बॅक्टेरियाच्या मदतीने. लक्षात ठेवा. अब कोणते बॅक्टेरिया आपल्याकडे, लॅक्टोबॅसिलस शिवाय दुसरे कोणते बॅक्टेरिया असणार आहे का, अजिबात नाही. लक्षात ठेवा, लॅक्टोबॅसिलसच त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि हे लॅक्टोबॅसिलस काय करतात, ग्लायकोजन डिग्रेडेशन करण्याचं काम करतात, काही प्रोटीन डिग्रेडेशनचं काय करतात, काम करतात. लक्षात ठेवा. मग आपण काय म्हणतो, इट इज इसेन्शियल दॅट digestive enzyme and juices are produced in the sequential manner at a proper time. म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण जेवण आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपली जी काही डायजेस्टिव्ह सिस्टम असणार आहे, या प्रत्येक पर्टिक्युलर डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये हे प्रत्येक एन्झाईम जे आतापर्यंत आपण बघितले हे वेळेच्या वेळेवर काय झाले पाहिजे, सिक्रीट होणं खूप गरजेचं आहे. आणि होतात सुद्धा. तुम्ही दररोज जर कधी त्या ठिकाणी तुम्हाला जर जेवणाचा वेळ असेल फिक्स, जेवणाचा वेळ तुमचा काय असेल फिक्स असेल, आणि एखाद्या वेळेला तुम्हाला 5-10 मिनिटं जर लेट झालं तर बरोबर तेव्हा भूक लागते माणसाला. जेवणाचा टाइम झाला की भूक लागते बरोबर. म्हणजे टाइम टू टाइम सिक्रेशन बरोबर चालते आपल्याला. लक्षात ठेवा, टाइम टू टाइम सिक्रेशन. काही लोकांचा जेवायचा वेळच नाही. भूक लागली जेवायला बसते, डबल भूक लागली डबल जेवायला बसते, 3-4 खात असेल दिवसातून म्हणते. लक्षात ठेवा. तर अशा लोकांनी सुधारणे गरजेचे आहे, कारण अशी लोक उपाशी राहू शकत नाही. लक्षात ठेवा, कारण उपाशी राहायचं त्याच्यावर वेळ त्याला कळतं. काही लोकांना खायलाच भेटत नाही, त्यांची भूक कशी असते विचार करा. लक्षात ठेवा, आपल्याला सगळ्यांना अन्नाची कदर करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय म्हणायचं आपल्याला, कळलं एवढं तुम्हाला, टाइम टू टाइम एन्झाईम सिक्रेट होणं काय आहे बघा गरजेचे आहे. नंतरचा विषय काय म्हणतो, इथं थोडासा मेन इम्पॉर्टंट पॉईंट अंडरलाईन करून घ्यायला सगळेजण. लक्षात ठेवा, काय म्हणतो आपण या ठिकाणी, इट इज अ साइट the smell even through the food trigger the saliva secretion. म्हणजे जर तुम्ही एखाद्या फूड असलेल्या भागात जरी कधी गेले आणि फॉर एक्झाम्पल उदर वांग्याची भाजी शिजवणं चालू आहे आणि असा सहज तिकडून असा एक स्मेल हवेचा झुळुकीकडून आली, तर वांग्याच्या भाजीचा स्मेल आला तुम्हाला लगेच काय होते, भूक लागते. पण केव्हा, जर तुम्हाला इथं मास्तर 4-5 तासापासून शिकवायला किंवा कंटिन्यू, बरोबर आहे की नाही, आता कवाची पुरत सुरमळा द्यायला लागली, तेवढ्यात तिकडून वांग्याच्या भाजीचा तडकाचा वास आला, तर मग कसं होईल, सलायवा सिक्रेट होईल. काय होईल बेटा, सलायवा. आणि फिलिंग हंगरनेस, बरोबर आहे की नाही, आपल्याला काय जाणवायला लागेल, हंगरनेस जाणवायला लागेल. लक्षात ठेवा, कळतंय तुम्हाला, भूक जाणवायला लागेल. लगेच मनातल्या मनात मास्टरला काय चालू होईल, अरे बाबा सोडणार बाबा, भूक लागली रे बाबा. लक्षात ठेवा, अशा प्रकार चालू होतील. लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळे सांगतोय, आता हे सलायवा सिक्रेशन असतं किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये हंगरनेस देण्यासाठी कोणत्या प्रकारची न्यूरॉन वापरले जाते, तर 10th नंबर क्रॅनियल नर्व. कोणते बेटा, 10th नंबर क्रॅनियल नर्व इज इम्पॉर्टंट फॉर द गॅस्ट्रिक सिक्रेशन. कशासाठी बेटा, गॅस्ट्रिक सिक्रेशन म्हणजे स्टमक मध्ये गॅस्ट्रिक जो सिक्रेट होतं त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं बेटा, 10th नंबर क्रॅनियल नर्व. मी शिकवलेलं तुम्हाला. एकूण किती पेयर आहे आपल्याकडे क्रॅनियल नर्वच्या, 12 पेयर ऑफ क्रॅनियल नर्व आर देयर. बरोबर आहे, किती आहे, 12 पेयर. त्याच्यामधली जी 10th नंबर क्रॅनियल पेयर आहे तर ती काय करणार, आपल्याला हंगरनेस देते. काय देते, हंगरनेस देते. लक्षात ठेवा. तर 10th नंबर क्रॅनियल नर्व स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इन द स्टमक. लक्षात ठेवा. इवन द हार्मोन गॅस्ट्रिन ब्रिंग्स अबाउट द सेम इफेक्ट. लक्षात ठेवा. तर नंतर काय म्हणणार आपण, लक्ष द्या,
यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स हंगर पांग्स ॲट युअर रेग्युलर मील टाइम. तुमच्या जेवणाच्या वेळेवरती तुम्हाला बरोबर काय लागते बेटा, भूक लागते. लक्षात ठेवा, तुम्हाला भुकेच्या वेदना जाणवायला लागतात. याच्या मागचं कारण सुद्धा कोण असणार बेटा, 10th नंबर ग्रॅन्युलर असेल लक्षात ठेवा. अँड गॅस्ट्रिन सिक्रेशन असेल लक्षात असून द्या. कळलं तुम्हाला काय असेल बेटा, गॅस्ट्रिन सिक्रेशन. मी काय म्हणलं तुम्हाला की ज्या वेळेला हार्मोन गॅस्ट्रिन तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी सिक्रेट आहे, तरी जर कधी तुम्हाला जर कधी एखाद्या वेळेस अजून भूक लागली तरी अजून काय केलं जातं, गॅस्ट्रिन ज्यूस काय केलं जातं बेटा, सिक्रेट केला अँड लीड्स टू फॉर्म ऍसिडिटी. काय होते आपल्याला, ऍसिडिटी. अहो तुला जेवणाचा टाइम ओकला यार, त्याच्यामुळे काय झाली मला ऍसिडिटी झाली. मग जेवणाचा टाइम ओकल्यानंतर ऍसिडिटी काऊन होते, कारण भूक लागल्यावर आपला ब्रेन काय करून देईल, गॅस्ट्रिन सिक्रेशन करून देईल. आणि गॅस्ट्रिन कसं असेल, ऍसिडिक. बरोबर आहे, आपण काल पाहिलं बरोबर आहे की नाही, पेप्टिक सेल सिक्रेट करतात म्हणलं होतं आपण. तर हे जे सिक्रेशन्स आहे हे सगळं अशा पद्धतीने आहे. जास्त वाढलं ऍसिडिटी, मग लगे ऍसिडिटी वाढते, लगे एखाद्या चक्र येतात, लगे खाली पडले, लगे उठलेले बोलत झालं. मग काही खाऊ घाला तर, खाऊ घाला तर. कळलं तुम्हाला, अहो कळलं तुम्हाला, काय कळलं तुम्हाला, गॅस्ट्रिन सिक्रेशन. ऍसिडिटी का होते कळलंय मग, हा लक्षात. त्यासाठी वेळेच्या वेळेवर खात जा. मला सर तुम्ही आत्ताच आम्हाला म्हटलं हे सर, पण काही होत नाही, तुम्हाला काही होत नाही. लक्षात ठेवा, कुठे गेलो ते, बरोबर आहे. मग मला सांगा, याच्यावरती एक रिझन विचारलंय, एक प्रश्न विचारलाय छान. हे सगळं होण्यामागचं कारण कोण आहे, की आपल्याला बरोबर टाइमवर का भूक लागते, बरोबर आहे की नाही. आपला टाइम उठल्यानंतर आपली भूक गायब का होते, बरोबर आहे की नाही. याचं कारण काय बरं लक्षात. कॅन यू नाउ रिझन आउट व्हाय इट हॅपन. हे सगळं का घडते. इंटेस्टायनल म्युकोसा उत्तर आहे का, इंटेस्टिनल म्युकोसा, पण स्मॉल इंटेस्टाईन वाली, लार्ज इंटेस्टाईन वाली का नाही. लार्ज इंटेस्टाईन वाली म्युकोसा कोणता आहे का, ते एन्झाइम सिक्रेट करते का डायजेस्टिव्ह एन्झाइम, नाही. लक्षात असून द्या, ठीक आहे. आता पॉईंट घेतला मी त्याच्यावरती, किती काय करणार नाही, सिक्रेट करणार नाही. मग महत्त्वाचा विषय काय होता, इंटेस्टायनल म्युकोसा प्रोड्यूस हार्मोन लाईक कोणता बेटा, सिक्रेटिन. नंतर कोणता बेटा, कोलेसिस्टोकायनिन, त्याला सीसीके म्हणतात. काय म्हणतात, सीसीके, कोलेसिस्टोकायनिन. अँड कोण बेटा, गॅस्ट्रिक इनहिबिटिंग पेप्टाइड, दॅट इज जीआयटी. ओके, तीन जे हार्मोन्स आहे, तीन हार्मोन्स कशामध्ये सिक्रेट केला जातात, कोण सिक्रेट करते, इंटेस्टिनल म्युकोसा सिक्रेट करते, हंगरनेसच्या वेळेस. लक्षात द्या. आता त्यामुळे काय होतं बेटा, हे जर कधी आपण खाल्लेलं नाही काही, तर काय करत माहिती का, सिक्रेटिन सिक्रेट होईल आणि ते काय करत, इनहिबिट द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. प्रत्येकाला ऍसिडिटी होत नाही तशी, लक्षात ठेवा. तर काय होईल, आपण खाली आता आपण फॉर एक्झाम्पल आपली कोमल आहे, तर कोमलचं जेवणाचा टाइम किती बाळा, समजून घ्या 12 वाजता तो जवळ जेवते. पण तुला समजा एक दिवस मेन काय केलं, 2 वाजेपर्यंत वरलाच नाही क्लास, बरोबर आहे की नाही. तर मग 2 वाजता तुला भूक लागेल का, नाही लागणार ना बेटा, लागल का. त्याला म्हणतो आपण आपल्या भाषेत काय म्हणतो, भूक काय होईल, मोड झाली, भूक मोड झाली यार माझी, यार सरना सोडलंच नाही लवकर. तर विषय काय ना त्या ठिकाणी, त्यावेळेला काय होते आपल्या बॉडीमध्ये, जास्त ऍसिडिटी वाढली कधी, तर मग आपण मरण ना. असं होतं मग एक दिवस 2-3 घंटे आपण जेवलोच नाही, तर ऍसिडिटी लय वाढली, असं होतं का. त्याला मेंटेन करण्यासाठी कोण प्रेझेंट आहे, तर त्या ठिकाणी सिक्रेटिन प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे, सिक्रेटिन. आणि कशामध्ये सिक्रेट होतं, इंटेस्टाईन मध्ये, की जे ऍसिडिटीला काय करतं, कमी करतं. कशातल्या, स्टमक मधल्या. इनहिबिट द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. क्लियर. नंतर काय म्हणते, इट स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ बाईल ज्यूस. आणि काय आता सिक्रेशन स्टार्ट करते बेटा, बाईल ज्यूस फ्रॉम लिव्हर, पॅनक्रियाटिक ज्यूस अँड इंटेस्टिनल ज्यूस. आता लक्षात, एवढे सिक्रेशन सिक्रेट करण्याचं काम करते. पण आता महत्वाचा विषय काय आहे, सिक्रेटिनला काय केलं, गॅस्ट्रिक ज्यूसला बंद केलं आणि स्टार्ट कशाला केलं, बाईल ज्यूसला. नंतर काय बेटा, पुन्हा पॅनक्रियाटिक ज्यूसला. नंतर काय बेटा, इंटेस्टिनल ज्यूसला. आता तुम्हाला माहिती बाईल ज्यूस काय करणार आहे, ग्लुकोनिओजेनेसिस, ग्लुकोजचं डिग्रेडेशन करून आणणार. कळलं तुम्हाला, कंटिन्यू चाल बाबा, इकडे ग्लुकोजची डिफिशियन्सी, चला बाबा तुम्ही वापरा डबल. कळलं तुम्हाला. म्हणजे त्यावेळेला आपल्या बॉडीची जी एनर्जी आहे, नीड आहे, ती बाईल ज्यूस काय करून टाकते, कंप्लीट करून टाकते. लक्ष द्या. त्याच्यानंतर काय म्हणतो, सीसीके म्हणजे काय बेटा, कोलेसिस्टोकायनिन. काय करते बेटा, लक्षात ठेवा, ब्रिंग्स अबाउट सिमिलर ऍक्शन, इंड्युसेस सॅटिटी. मग आता बघा लक्षात, इंड्युसेस सॅटिटी, दॅट्स फीलिंग द फुलनेस अँड सॅटिस्फॅक्शन. लक्षात असून द्या, तुम्हाला फुलनेस म्हणजे काय रे बेटा, फुलनेसचा अर्थ काय, तो दम भरल्यासारखं वाटणे. लक्षात ठेवा. आणि पुन्हा सॅटिटी म्हणजे काय बेटा, सॅटिस्फॅक्शन.
खाल्ल्याच्या नंतर सॅटिस्फॅक्शन भेटते का? पाणी पिल्याच्या नंतर कसं वाटते? तृप्त होते. तृप्त होणे म्हणजे काय? तर ते तृप्ती देण्याचं काम कोण करतं? आपल्याला कोलेसिस्टिकायनिन करते. आपण जेवलो असो का जेवलो नसो, भूक लागल्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला काय होते? सॅटिस्फॅक्शन वाला फील व्हायला सुरुवात होते. दॅट फिलिंग कोणा दिलं बरं आपल्याला ते फिलिंग? तर कोलेसिस्टोकायनिन जे आहे त्यांनी आपल्याला ते फिलिंग्स दिल्या. कळालं तुम्हाला? लक्षात असून द्या. साधा सिंपल कन्सेप्ट आहे. आणि नंतर जीआयपी काय करतं बेटा? जीआयपी म्हणजे काय बेटा? गॅस्ट्रिक इनहिबिटिंग जे काही पेप्टाइड आहे त्याला आपण प्रोटीन म्हणलं तरी चालतं बरं का. गॅस्ट्रिक इनहिबिटिंग प्रोटीन. ठीक आहे. पेप्टाइड म्हणजेच काय असतं? प्रोटीन असतं. लक्षात ठेवा. इनहिबिट द गॅस्ट्रिक सिक्रेशन. हे बी गॅस्ट्रिक सिक्रेशन काय करते? इनहिबिट करते. लक्षात ठेवा. कळतंय तुम्हाला? मग आपल्याला वेळेत भूक लागते पण नंतर भूक आपली गायब होते. असं का? याचं उत्तर कळालं तुम्हाला? कळलं तुम्हाला? टोटल सिस्टमॅटिक असतं की नाही आपलं मग मधले सगळं कार्यक्रम. लक्षात द्या. कारण गॅस्ट्रिक सिक्रेशन जास्त होतं तर आपल्याला काय होईल? ऍसिडिटी होऊ नये म्हणून कोण काम करतं बेटा? सिक्रेट. कळलं तुम्हाला? लक्षात असून द्या. याला ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण काय खातो माहिती का? गॅस बबल बाहेर काढतो. लक्षात ठेवा. कारण ऍसिडची गॅस बनते. लक्षात ठेवा. ते गॅस बबल बाहेर काढतो. सोडा खातो ना आपण, गॅस बाहेर निघते. लक्षात आहे ना? गॅस इकडूनच बाहेर निघते पोटातून जर ऍसिडिटी झाली तर दुसरीकडून गॅस बाहेर जर निघत असला ऍसिडिटी नसते. रियालिटी ना. तर त्यासाठी म्हणतोय मी तुम्ही फुटाने आणा सोबत घ्यायला. लक्षात ठेवा. तर त्यांना काय बोलतो? मिथेन प्रोडक्शन जास्त होते, हायड्रोजन सल्फाईड जास्त बनते. लक्षात ठेवा. मग त्याचा ऑर्डर सगळीकडे पसरते. लक्षात ठेवा. असा विषय आहे. सायंटिफिक कारण कळालं असेल तुम्हाला सगळं. त्याला झालं दिस इज द मेन फंक्शन ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. हे गॅस्ट्रिक सिक्रेशनचे कोणते बेटा? मेन त्या ठिकाणी काय आहे? फंक्शन्स आहे. लक्षात ठेवा. कोणते बेटा? ऑब्झॉर्प्शन of the some water and minerals and certain drugs. And नंतर काय बेटा? secretion of mucus which help in the adhering the wastage. लक्षात असू द्या. हे जे आहे ना हे मेन दोन फंक्शन कशाचे असतात येतात बघा. लक्षात असू द्या. तर these are the two main functions of large intestine. लक्षात ठेवा. हे दोन मेन फंक्शन कशाचे बेटा? लार्ज इंटेस्टाइनचे दोन मेन फंक्शन्स आहेत. काय बेटा दोन मेन फंक्शन त्याचे? तर पहिला काय बेटा? पहिला फंक्शन काय? ऍब्झॉर्प्शन ऑफ द सम वॉटर, मिनरल्स अँड सर्टन ड्रग्स. ओके. दुसरा फंक्शन काय बेटा? सिक्रेशन ऑफ द म्युकस विच हेल्प इन द ऍडरिंग द वेस्ट. म्हणजे काय? तर वेस्ट मटेरियल रिमूव्हल करताना जो पेन नाही झालं पाहिजे ते कसं असलं पाहिजे बेटा? म्युकस आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शन नसलं पाहिजे जास्त. तर अशा प्रकारचं वेस्ट मटेरियल बनवण्याचं काम कोण करते? लार्ज इंटेस्टाईन करते. लक्षात ठेवा. कळलं तुम्हाला इथपर्यंत? अशा प्रकारचा छान आणि सुंदर कन्सेप्ट आहे. जास्त वेळ आपल्याला घेणं नाही. थोडासाच पॉईंट आता बाकी आहे. लगेच आपलं चॅप्टर सुंदर प्रकारे संपून नाही. कळलं तुम्हाला? थोडा फास्ट घेतोय मी आज. ओके. कळतंय? चला आता बघू आपण ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन अँड काय म्हणणार बेटा आपण या ठिकाणी? इजेशन. प्रोसेस बघायची आपल्याला. ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन अँड इजेशन. व्हॉट इज मीन बाय ऍब्झॉर्प्शन, व्हॉट इज मीन बाय इजेशन, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी काय करायचं आहे? स्टडी करायचं आहे. मला इथे दिसत नाही व्यवस्थित, तुम्ही एकदा वाच चाललेला पण जाऊ द्या मी सांगतो तुम्हाला काय देतं. आपण सगळ्यात पहिले प्रोसेस बघणार आहे. व्हॉट इज मीन बाय डायजेशन किंवा ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय आहे? आपण ऍब्झॉर्प्शन बघणार आहे. कारण आतापर्यंत आपण फक्त काय बघितलं बेटा? की फूड मटेरियल कसं डायजेस्ट झालं. मेन दोन फॅक्ट लक्षात ठेवा. डायजेशन काय आहे आणि ऍब्झॉर्प्शन काय आहे. मग आता मला एक उदाहरण देतो मी तुम्हाला. छोटंसं उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल मी एक अंड खाल्लं. एक अंडा आहे माझ्या हातात आणि हे अंड मी आता घेतलं. अंडे घेतले तर अंड्यामध्ये प्रोटीन्स आहे. त्याच्यानंतर फॅट त्याच्यात अजिबात नसते. लक्षात ठेवा. तर हे खाल्लं मी. पण खाल्ल्यानंतर काय केलं? इथपर्यंत त्याला चेविंग केलं. पहिले काय केलं? चेविंग, मेकॅनिकल प्रोसेस. त्यावेळेला त्या एग्समध्ये असलेलं जे काही ग्लायकोजन आहे, काय आहे? ग्लायकोजन आहे. ते तोंडामध्ये असलेला सलायवरी अमायलेजनं त्याचं कन्व्हर्जेशन कशामध्ये केलं? माल्टोज डायसॅकराइडमध्ये. क्लिअर? मग नंतर ते कुठं गेलं? मी आतमध्ये टाकलं. त्याला म्हणलो तुम्ही बलूस. काय म्हणलं होतं? बलूस. बलूस कुठे गेला? आतमध्ये जाऊन कशामध्ये गेला? स्टमक मध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस झाली? चर्निंग प्रोसेस. इज अ मेकॅनिकल प्रोसेस. पण त्याच ठिकाणी त्याच्यावर काय सिक्रेट झाला? हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट झाला. त्याचं ब्रेकडाऊन झालं स्मॉल पीसेस मध्ये
आता व्हाईट कलरचं खाल्लं होतं, ते व्हाईट कलरचं राहिलं इथं नाही, त्याला कलर फेशियल मॅटर सारखा झाला, त्याला म्हणलं होतं आपण कायम. काय म्हणलं होतं? कायम. ते कायम मध्ये व्हेरियस एन्झाईम्स ऍड झाले. एन्झाईम्स ऍड झाल्यानंतर ते कशामध्ये गेले बेटा? तर त्या ठिकाणी ड्युओडेनम मध्ये. ड्युओडेनम मध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतं ज्यूस ऍड झालं बेटा? पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूस ऍड झाल्यानंतर ते कुठे गेले बेटा? स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती ट्रॅप्सिन फॉर्म झाला. त्याच्यानंतर तिथं काय फॉर्म झाला बेटा? कायमोट्रॅप्सिन फॉर्म झाला. त्याच्यानंतर अजून खूप सारे इंटेस्टाइनल ज्यूस मधले कंटेंट फॉर्म झाले आणि त्यांनी त्याचं काय केलं? एकदम स्मॉल 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 ऍब्झॉर्बेबल पार्टिकल्स मध्ये काय केलं? त्याचं कन्व्हर्जेशन केलं आणि उरलेला भाग कुठे गेलेला आहे? अनडायजेस्टेड पार्ट लार्ज इंटेस्टाईन पर्यंत गेला. दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड एज डायजेशन बट नॉट ए ऍब्झॉर्प्शन. आता आपण चॅप्टरचा मेन पॉइंट बघणार आहे. काय बेटा? ऍब्झॉर्प्शन. कारण चॅप्टरचं नाव काय आपलं? डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन. आता बघितलं आपण डायजेशन, आता काय बघणार आहे आपण? ऍब्झॉर्प्शन. तर ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय आता? तर ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय असणार आहे? द मटेरियल सिंथेसिस इन the absorbable material which are formed in the small intestine absorbed by the blood capillary or absorbed into blood capillary and lymph is called as absorption. त्याला काय म्हणणार आपण? ऍब्झॉर्प्शन असं म्हणणार की जे आपल्या ब्लड मध्ये येईल किंवा आपल्या कशामध्ये येईल? लिम्फ मध्ये. त्या प्रोसेसला काय म्हणतात असतो बेटा? ऍब्झॉर्प्शन. द पॅसेज ऑफ एंड प्रोडक्ट पासेस आहे त्या द पासेस ऑफ एंड प्रोडक्ट ऑफ डायजेशन किंवा एंड प्रोडक्ट ऑफ डायजेशन थ्रू द mucosal lining of alimentary canal into blood and lymph. What is mucosal lining? Internal layer of alimentary canal. Oesophagus असेल किंवा alimentary canal म्हणू आपण. alimentary canal oesophagus वरची आहे. It is not oesophagus. It is a alimentary canal. Alimentary canal म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन ची सगळ्यात एक इनर वॉल जी आहे त्या इनर वॉल मधून सगळं मटेरियल ऍब्झॉर्ब होणे त्याला काय म्हणतात बेटा आपण? ऍब्झॉर्प्शन. आता इनर वॉल जी आहे तिच्यामध्ये काय होतं रे? कालच सांगितलं मी तुम्हाला. ती इनर वॉल जी तिच्यामध्ये अशा प्रकारे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स होते, बरोबर आहे का? आणि दॅट फिंगर लाईक प्रोजेक्शन्स इज कॉल्ड एज विलाय. काय म्हणलं आपण त्याला? विलाय असं म्हणलं होतं. आणि या विलाय मध्ये काय होतं? नेटवर्क ऑफ द कॅपिलरी. काय म्हणलं आपण त्याला? नेटवर्क्स ऑफ कॅपिलरी होतं बघा. त्याच्यामध्ये खूप सारे कॅपिलरीचं काय होतं बघा? त्याच्यामध्ये नेटवर्क्स होतं, ब्लड कॅपिलरीज. ओके, ध्यान द्या. ऍब्झॉर्प्शन टेक्स प्लेस बाय व्हेरियस वे. आता हे ऍब्झॉर्प्शन खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि याच्यावरती 100% प्रश्न बनतो. लक्षात ठेवा की कोणतं मटेरियल कसं ऍब्झॉर्ब होते. समजतंय का? म्हणजे किती पद्धतीने ऍब्झॉर्प्शन. सगळ्यात पहिले सिंपल डिफ्युजन फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. याला म्हणतो काय आपण? सिंपल डिफ्युजन. दुसरं कोणतं आहे? ऑस्मोसिस. तुम्हाला ऑस्मोसिस माहिती आहे की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असते. कसं असते? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. फॅसिलिटेट डिफ्युजन म्हणजेच काय बेटा? एक पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. काय बेटा? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. लक्षात असून द्या. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी करून. लक्षात ठेवा 90% absorption takes place in the small intestine. मॅक्सिमम जे मिनरल्स, प्रोटीन्स, विटामिन्स जे काय आहे सगळे मटेरियल जे आहे ऑल मटेरियल्स वेर ऍब्सॉर्ब्ड इन द स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय केलं जातं बेटा? ऍब्सॉर्ब केलं जातं. हे मेन फॅक्ट आहे. पण महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी काय येतो त्याच्याबद्दल आपण इथे थोडक्यात बोलूया. महत्त्वाचा विषय काय येतो या ठिकाणी? ध्यान द्या. 90% होते, मग बाकीचं कुठे होते? बाकीचं रिमेनिंग जे आहे ते कुठे होते बेटा? माउथ, स्टमक अँड लार्ज इंटेस्टाईन. बघा, लार्ज इंटेस्टाईन डायजेस्ट करण्याचं काम करत नाही पण ऍब्सॉर्ब करण्याचं काय करतो? काम करतो. स्मॉल इंटेस्टाईन डायजेशन ऍब्सॉर्प्शन दोन्ही. कळलं तुम्हाला? स्टमक रे, स्टमक बी काय करते? डायजेशन ऍब्सॉर्प्शन दोन्ही काम करते. कळलं तुम्हाला? माउथ रे, चेविंग आणि डायजेशन दोन्ही काम करते. ऍब्सॉर्प्शनचं पण काय करते? काम करते. बघा, माउथ मध्ये चेविंग होते, मेकॅनिकल प्रोसेस, केमिकल प्रोसेस पण होते. आली आपण सलायवरी अमायलेज पाहिलं. नंतर काय होते बघा पुन्हा त्याच्यामधून ऍब्सॉर्प्शन सुद्धा होते. एखादा तंबाखू खातं बघा, तर तंबाखू कुठं होती? ऍब्सॉर्ब करते. लक्षात असतं. ड्रग्स, काही ड्रग्स आहेत चघळण्याचे ते आपण कुठून ऍब्सॉर्ब करतो? माउथ मधून ऍब्सॉर्ब करतो. कॅपिलरी मध्ये डायरेक्ट ब्लड कॅपिलरी मध्ये काय केलं जातं? ऍड केलं जातं. लक्षात. ओके, अजून काही ठेवता तुम्ही? सुपारी ठेवता का? बरं, ठीक आहे. चॉकलेट ठेवता. बरं, ठीक आहे. लक्षात असतं. मला वाटतं पुट्टिंग पाहिजे होते. रात असते ना. बरं, ठीक आहे. मग आपण काय म्हणलं? कशामध्ये होतं म्हणतात? माउथ मध्ये होतं, स्टमक मध्ये होतं आणि लार्ज इंटेस्टाईन.
मग सगळ्याचं बा वाटलं मला असं वाटायचं की बा सोडायचं कशाला, माउथचे बघून घेऊ माउथ मध्ये काय काय होतं, स्टमकचं बघून घे स्टमक मध्ये काय काय होतं. क्लिअर. चला एक एक लाईन मध्ये बघून घेऊ आपण. काय म्हणते बेटा, माउथ ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस थ्रू द इंटरनल लाईन ऑफ माउथ. आपल्याला माउथ आहे, माउथच्या इंटरनल लाईन पहा तुम्ही आतमधून चोपडी असते बा आपली आतमधली लाईन, ती म्युकोसल लेअर आहे. कळलं पाहिजे अर्थ तुम्ही कळून घ्या. आतमधल्या लेअर बी तशाच काय असतील, चोपड्या असतील. समजलं तुम्हाला. किती गरम पदार्थ घेतला तर इकडून तिकडं असा बरोबर थंड होत आहे की नाही झाला तर पण तरी लोक हनतेच गरम आहे का नाही. लक्षात ठेवा, माउथ ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस थ्रू अ म्युकोसा ऑफ माउथ अँड लोअर साइड ऑफ द टंग. टंगच्या खाली मॅक्सिमम इथं आतमधल्या खाली तिथं काय होत असतं बेटा, ऍब्सॉर्प्शन होते. लक्षात ठेवा. इनटू ब्लड कॅपिलरी, कारण तिथे डायरेक्ट काय असतात, ब्लड कॅपिलरीज असतात. लक्षात ठेवा. एक्झाम्पल काय काय होते, काही ड्रग्स लाईक कोणते ड्रग्स बेटा, सम पेन किलर्स. लक्षात ठेवा, ज्या पेन किलर्स आहे त्या पेन किलर ड्रग्स लगेच आपल्या कशामधून ऍब्सॉर्ब केल्या जाऊ शकतात, माउथ मधून काय केलं जाऊ शकतात, ऍब्सॉर्ब केल्या जातात. लक्षात ठेवा. पेन किलर तोंडात जर दाबून धरली तरी काय होते, पेन बंद होऊन जाते. काही गोष्टी बघा तुम्ही एखाद्या वेळेस असते खूप सारे, सांगेल तुम्हाला नंतर डबल एक खूप साऱ्या काही गोष्टी आहेत डायजेशन रिलेटेडच आहे. स्टमक मध्ये काय होते, स्टमक मध्ये काय होणार बेटा, आपला गॅस्ट्रिक म्युकोसा इज इम्परमिएबल. आता गॅस्ट्रिक म्युकोसा म्हणजे काय, गॅस्ट्रिक म्युकोसा इज अ इंटरनल लेअर ऑफ स्टमक. स्टमकच्या इंटरनल लेअरला काय म्हणतो बेटा आपण, गॅस्ट्रिक म्युकोसा. बरोबर आहे की नाही. आणि इंटेस्टाइनची इंटरनल लेअरला काय म्हणतो आपण, इंटेस्टिनल म्युकोसा. काय म्हणतो आपण, इंटेस्टिनल म्युकोसा. बरोबर आहे. मग आपली जी गॅस्ट्रिक म्युकोसा आहे ही जी आहे ही इम्परमिएबल असते टू द सबस्टन्सेस, हेन्स न्यूट्रिएंट्स रीच टू द अनअब्सॉर्बेबल इन द स्मॉल इंटेस्टाइन. म्हणजे बघा लक्षात ठेवा, ही जी काय ओइसोफॅगसच्या जी ओइसोफॅगस म्हणजे काय, आपली अन्ननलिका. आपली अन्ननलिका सुद्धा आतून काय असते बेटा, अनअब्सॉर्बेबल असते. यानी ती परमिएबल असते का, नाही. इथून डायजेशन होतील का, नाही होत जाणार. स्टमक मध्ये डायजेशन होईल का, ऍब्सॉर्प्शन होईल का, डायजेशन होईल पण काय होणार नाही, ऍब्सॉर्प्शन होणार नाही, कारण तिचे वॉल परमिएबल असणार आहे का, नाही. पण स्मॉल इंटेस्टाइनच्या वॉल कसे आहे, परमिएबल. मग स्टमक परमिएबल नाही म्हणून तर मटेरियल कुठपर्यंत पोहोचतंय, स्मॉल इंटेस्टाइन पर्यंत. स्टमक जर परमिएबल असतो तो पण बात यायला लागते, हे की नाही. लक्षात ठेवा, अशा प्रकारचं त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे. मग कोणते मटेरियल तरी पण स्टमक मध्ये ऍब्सॉर्ब होतात. तर काही गोष्टी आहेत ज्या स्टमक मध्ये काय होतात बेटा, ऍब्सॉर्ब होतात. तर कोणत्या गोष्टी आहेत त्या स्टमक मध्ये ऍब्सॉर्ब केल्या जातात. तर त्यातली सगळ्यात पहिली बेटा काय, थोड्या प्रमाणामध्ये पाणी, थोड्या प्रमाणामध्ये मीठ, इलेक्ट्रोलाइट, थोड्या प्रमाणामध्ये अल्कोहोल, थोड्या प्रमाणामध्ये ड्रग्स लाईक एस्पिरिन get absorbed in the stomach. याला पॉइंट नोट डाउन करा, मेन पॉइंट आहे. लक्षात अंडरलाइन करा, त्याला लक्षात असू द्या. अंडरलाइन करा बाळा, ध्यान द्या. इलेक्ट्रोलाइट कोणते, सोडियम सॉल्ट. कोण बेटा, सोडियम सॉल्ट, NaCl. काय, NaCl हे. आणि दारू प्यायल्यानंतर काय ऍब्सॉर्ब होती, याच्यात ऍब्सॉर्ब होती हे स्मॉल आपल्या स्टमक वॉल मध्ये. लक्षात असू, दारू पिला की मग झुंबर. लक्षात ठेवा. आता मेन ऍब्सॉर्प्शन कुठे आहे, आता मेन ऍब्सॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाइन वर. मग काय काय ऍब्सॉर्ब होईल स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, ग्लुकोज स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, अमाइनो ऍसिड, मिनरल्स, water soluble vitamins are absorbed in the blood capillaries in the villi. हे चालू आहे ना, काय म्हटलं मी, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, अमाइनो ऍसिड, मिनरल्स, वॉटर सोल्युबल विटामिन. इथं पहा वॉटर सोल्युबल विटामिन्स म्हणलं मी. कोणते, वॉटर सोल्युबल विटामिन्स डायरेक्ट पास थ्रू द विलायस, यानी उद्वर्ध म्हणतात त्याला मराठीमध्ये. ठीक आहे. आता बघा लक्षात द्या, लिपिड्स अँड फॅट सोल्युबल विटामिन्स. कोणते कोणते, लिपिड्स अँड fat soluble vitamins, that is vitamin A, vitamin D, vitamin E, vitamin K, are absorbed in the lacteals. What is meant by lacteals? Lacteals is a lymphatic vessels, network of lymphatic vessels.
हो त्यावरती शिकवलं तुम्हाला कालच्या लेक्चरला लॅक्टिन्स म्हणजे काय आहे. विलायचं स्ट्रक्चर पाहिलं का विलाय बघा दॅट इज द विलाय. हा विलायचा पोर्शन आणि याच्यामध्ये काय असतं नेटवर्क्स ऑफ ब्लड कॅपलरी. काय असते नेटवर्क्स ऑफ ब्लड कॅपलरी आणि लिम्फॅटिक कॅपलरी नेटवर्क इज कॉल्ड एज लॅक्टिन्स. कळलं तुम्हाला काय बोलतो त्याला आपण लॅक्टिन्स. लॅक्टिन्स मध्ये काय ऍब्सॉर्ब केलं जातं लिपिड्स अँड फॅट सोल्युबल विटामिन्स आणि बाकी सगळेचे मटेरियल्स हे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे. हे कशामध्ये ऍब्सॉर्ब केले जाते विलाय मध्ये काय केलं जाते ऍब्सॉर्ब केले जाते. लार्ज इंटेस्टाइन मध्ये काय ऍब्सॉर्ब होते लक्षात असू द्या. which material are absorbed in the large intestine. लार्ज इंटेस्टाइन मध्ये कोणते कोणते मटेरियल्स काय होतात बेटा ऍब्सॉर्ब केल्या जातात लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिलं मटेरियल काय बेटा ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर किंवा इन हॉट सीझन. हॉट सीझन म्हणजे कोणतं रे उन्हाळ्यात गरमीच्या वेळेला असते त्यावेळेला काय असते स्मॉल लार्ज इंटेस्टाइन मधून वॉटरचं प्रमाण कसं असतं ऍब्सॉर्प्शनचं जास्त असते लक्षात असू द्या. ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा काय इलेक्ट्रोलाइट लाईक सोडियम सॉल्ट अँड क्लोराईड लक्षात असू द्या. इलेक्ट्रोलाइट असतात सोडियमच्या फॉर्म मध्ये कोणत्या फॉर्म मधले क्लोराईडच्या फॉर्म मध्ये. नंतर कोणते बेटा ड्रग्स अँड सम विटामिन्स टेक्स प्लेस सम विटामिन्स ऑल्सो त्याच्यामध्ये glucose amino acid and some electrolytes like chloride ions are absorbed by simple diffusion depending upon the concentration gradient from high concentration to low concentration. Simple diffusion चा अर्थ असतो from high concentration to low concentration मटेरियल काय केले जाते ट्रान्सपोर्ट केल्या जातात लक्षात असू द्या. कोणते विदाउट एनर्जी कोणते ट्रान्सफर केले जातात ग्लुकोज अमायनो ऍसिड अँड इलेक्ट्रोलाइट्स विदाउट एनर्जी. ओके अमायनो ऍसिड अँड फ्रक्टोज आर ऍब्सॉर्ब बाय फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट. हे पण कसे विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट म्हणजे काय म्हणजे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याच्यामध्ये काय होणार नाही एनर्जी यूज होत नाही लक्षात ठेवा फॅसिलिटेट मध्ये. त्यांना असून द्या म्हणजे हे कसं असतं तुम मुझे खून दो मैं तुम्ही आधार दूंगा म्हणजे एक मटेरियल तिकडून इकडे आलं तेवढा एक मटेरियल इकडून तिकडे चाललं होतं. कळलं तुम्हाला फॅसिलिटेट डिफ्युजन म्हणतो. कळलं तुम्हाला. तसं दुकानातून आपण काय करतो बिस्किटचा पुडा देणार असला आपल्याला काय करतो आपण 5 रुपये त्याला दिले ते बिस्किटचा पुडा देते. तसं एक सेल दुसऱ्या सेल मध्ये काय देतात इंटरकनेक्शन ज्यावेळेला त्याला म्हणतो फॅसिलिटेट डिफ्युजन लक्षात असून द्या. ठीक आहे. Monoglyceride and fatty acid cannot absorb in the blood directly in the small intestine. Small intestine मधल्या ब्लड कॅपलरी मध्ये मोनोग्लिसराइड आणि फॅटी ऍसिड काय केलं जात नाही बेटा ऍब्सॉर्ब केल्या जात नाही. त्याच्यामुळे याला ऍब्सॉर्ब करण्यासाठी जुगाड करावा लागते. काय करावं लागते म्हणणार रे बाबा काय करावं लागते बाळा आपल्याला त्याला जुगाड करावं लागते. मग जुगाड कसं करते लक्षात ठेवा. जुगाड इकडे करते आपण इधर क्या है जुगाड़ है लक्षात ठेवा. किसका जुगाड़ बेटा तो एब्जॉर्प्शन करण्यासाठी काय करण्यासाठी. आता याचे मित्र सगळे कशात चालले गेले ब्लड मध्ये चालले गेले. बिचारा हा अकेला कपडाला बेटा बाहेर आला. तर मग यांनी काय केले जुगाड़ केलं. काय जुगाड़ केलं बेटा लक्षात ठेवा. तर काय करते बेटा दिस डिसॉल्व इन द सेंटर ऑफ स्पेरिकल aggregates and formed by the bile salt. It is called as मायसिल्स. काय म्हणतात कळलं त्याला मायसिल्स म्हणतात. मायसिल्स म्हणजे काय म्हणतात तर दॅट मोनोग्लिसराइड आणि फॅटी ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होऊन जातात एका स्पेरिकल सेंटर पार्ट मध्ये कन्वर्ट होऊन जातात. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये बाईल ज्यूसच्या प्रेझेन्स मध्ये. कोणा सिक्रेट केलं असतं लिव्हरला सिक्रेट केलं जे बाईल ज्यूस आहे त्याच्या प्रेझेन्स मध्ये हे फॅट्स काय करतात छोटे स्पेरिकल शेप मध्ये काय होऊन जातात कन्वर्ट होऊन जातात आणि डायरेक्टली कशामध्ये एंटर करून घेतात दिस मिसिल सेंटर्स इनटू द इंटेस्टिनल विलाय. आणि त्याला कशामध्ये एंट्री भेटून जाते बेटा इंटेस्टिनल विलाय मध्ये काय भेटून जाते एंट्री भेटून जाते. आता इंटेस्टिनल विलाय मध्ये तिथे गेल्यानंतर तो काय होतो बेटा रिफॉर्म म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होतो. इट इज कन्वर्टेड इनटू अ साइट इट इज कन्वर्टेड इनटू अ कायलोमायक्रॉन्स. लक्षात ठेवा कशामध्ये कन्वर्ट होतो कायलोमायक्रॉन्स. स्पेरिकल शेप इंटेस्टिनल विलाय मध्ये ऍड केलं आतमध्ये गेल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट होतो बेटा कायलोमायक्रॉन्स. ओके अँड आफ्टर फॉर्मेशन ऑफ कायलोमायक्रॉन्स these कायलोमायक्रॉन्स काय कायलोमायक्रॉन्स आर द स्मॉल प्रोटीन. ओके आणि त्याच्यामध्ये काय असणार बेटा कोटेड बाय द फॅट ग्लोब्युल. छोटासा एक त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे जास्त फास्ट नजरेमध्ये आपण याला एक्सप्लेन करणं राहून जाईल. मग त्याच्यामुळे लक्ष द्यायला एक्सप्लेन करतो त्याला काय होतं माहिती का फॅट्स आहे आणि मोनोग्लिसराइड फॉर्म आहे हे ऍब्सॉर्ब होत नाही प्रोटीन्स ऍब्सॉर्ब होतात. तर प्रोटीन्स पण कम्प्लीट ऍब्सॉर्ब होतात का बेटा कम्प्लीट नाही. तर डायपेप्टाइडच्या फॉर्म मध्ये प्रोटीन काय केलं जातं ऍब्सॉर्ब केलं. त्याच्यामुळे काय होतं माहिती का की प्रोटीन सोबत काय करून घेतात असे स्पेरिकल काय होतात बेटा छोटे छोटे स्पियर बनवतात आणि ग्रॅन्युल तयार होतात. and that granule is nothing but it is called as
त्याला काय म्हणतो बेटा आपण? इट इज अ मायसिल्स. हे मायसिल्स कशामध्ये एंटर केलं जाईल बेटा? आपल्या इंटरस्टिनल जे काय विलाय त्याच्यामध्ये एंटर करतो आणि त्या ठिकाणी त्यानंतर काय याच्यामध्ये कन्वर्ट होईल बेटा? इट इज कन्वर्टेड इनटू अ कायलोमायक्रॉन्स. आता कायलोमायक्रॉन्स म्हणजे काय असणार आहे? एक छोटे छोटे प्रोटीन्स असतात की ज्याच्या बाहेरून कशाची कोट असते बेटा? फॅट ग्लोब्युल्सची काय असते? कोट असते. लक्षात असू द्या की याच्यापासूनच काय झालेले असते? सेपरेट झालेले असते. म्हणजे सरळ सरळ इनडायरेक्टली आपण काय म्हणणार? फॅट्स डायरेक्ट ऍब्सॉर्ब होत नाही म्हणून प्रोटीनच्या हेल्पनं काय करतं? बॉडीमध्ये काय करतं? आपल्या एंटर करतं. डायरेक्ट कॅनॉट डायरेक्टली एंटर इनटू ब्लड. एंटर इनटू फर्स्ट लिम्फ, लॅटर ऍब्सॉर्ब इनटू ब्लड. कळलं? पहिले कशामध्ये ऍड होईल बघा? ते लिम्फ मध्ये. बघा, दे आर ट्रान्सपोर्टेड इनटू लिम्फ वेसल अँड लिम्फ वेसल अँड दॅट लिम्फ वेसल इज कॉल्ड ॲज लॅक्टिन्स. आता सांगितलं मी तुम्हाला कशामध्ये ऍब्सॉर्ब करत ते लिम्फ वेसल मध्ये आणि नंतर कशामध्ये ट्रान्सपोर्ट केला जाईल? त्याला ब्लड मध्ये ट्रान्सपोर्ट केला जाईल. अशा पद्धतीनं फॅट ग्रॅन्युल्स जे आहे कशामध्ये जातात? ब्लड मध्ये जातात. डायरेक्ट ब्लड मध्ये जात नाही. पहिले मेसिल्स फॉर्म करतात, नंतर विलायमध्ये जातात. विलायमध्ये गेल्यानंतर बनतात काय बेटा? कायलोमायक्रॉन्स. कायलोमायक्रॉन्स नंतर ते कशामध्ये ऍड केला जातो बेटा? तर लिम्फॅटिक वेसल्स मध्ये ऍड केला जातात. लिम्फॅटिक वेसलला म्हणतो आपण लॅक्टिन्स. ओके, आणि ते लॅक्टिन्स मध्ये ऍड केल्याच्या नंतर कशामध्ये ऍड केला जातो? ब्लड मध्ये. या 4-5 स्टेप्स गेल्याच्या नंतर फॅट कशामध्ये ऍड केला जातो? ब्लड मध्ये ऍड केला जातो. लक्षात ठेवा. ठीक आहे, कळले मला तुम्हाला? आता हे झालं पूर्ण डायजेशन. काय झालं बेटा? पूर्ण डायजेशन झालं. लक्षात असून द्या. एवढ्या प्रकारे डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन हा चॅप्टर आपला काय झाला? कव्हर अप झाला. लक्षात ठेवा. पण काय असतं आता? लक्षात असून द्या, ज्या वेळेसही फूड आणि अन्न या गोष्टी येतात तर त्यावेळेला खूप साऱ्या काय विचार करतो आपण. आता बघा तुम्ही, खूप सारे लोक काय करते? अन्न फेकून देतील. बरोबर आहे की? पण अन्न फेकलं पाहिजे का बाळा? अजिबात फेकलं पाहिजे आपल्या प्रत्येकाला. कारण आज आपल्याला पोटभर अन्न भेटतं याचा अर्थ आपण त्याची किंमत केलं पाहिजे असं, किंमत नाही केली पाहिजे असं नाही. लक्षात ठेवा, आपल्याला त्याची किंमत असली पाहिजे. कारण खूप सारे भाग आहे आपल्या भारताचेच काही असे भाग आहे बेटा. लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी एक वेळचं जेवण सुद्धा लोकांना काही नाही, नसीब नाही. लक्षात ठेवा, एवढी गरिबी आहे. आज आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत, आपण सगळं विसरून गेलं पाहिजे नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं गरजू जे आहे त्यांना पैसे दान करणं तुम्ही नका करू. एक वेळ पैसे दान करायचे नाही माणसानं, पण नक्कीच गरिबांना काय केलं पाहिजे? आपण अन्नदान केलं पाहिजे. लक्षात असून द्या. आता काही डिसऑर्डर्स आहे, लक्षात असून तुम्ही पहा. बघा तुम्ही, भुकेमुळं होणारे डिसऑर्डर्स आहे. ध्यान द्या की ह्या जे लेकरं आहे या लेकरांना जो डिसऑर्डर झालाय लक्षात ठेवा तो कशामुळे झालाय? तो भुकेमुळे झालाय. त्यांनी खात असलेले जे अन्न आहे ते जे खात आहे ते जे अन्न आहे त्या अन्नामध्ये अजिबात प्रोटीनचे काही नाही बेटा, काहीच नाही. एवढे बघा या डोळ्यांकडे, निरागस डोळे. लक्षात ठेवा. आणि निरागस डोळ्यांना काय भूक काय असते अजिबात माहित नाही. लक्षात असून द्या. आणि ह्या लोकांना काय झालंय? काही डिसऑर्डर झाले. लक्षात असून द्या. याच्यामुळे याच्यापेक्षा विचित्र परिस्थिती काय? एक वेळेला जे श्रीमंत लोक असतात त्याच्या ताटामध्ये एका वेळेला काय पंचपक्वान असतं. लक्षात ठेवा. पण अशा गरिबांच्या लेकरांच्या हातामध्ये एक वेळची रोटी नाही, एक वेळचा वडापाव सुद्धा त्यांच्याकडे नशीब नाही. इतकी शोकांतिकेची गोष्ट आहे. लक्षात असून द्या. त्याच्यामुळे बाळाओ, जो एखादा भुकेला व्यक्ती असला तुम्ही काय करा, तुमच्या जवळचा टिफिन असेल, तुमच्या जवळचा काय 5-10 रुपये असेल त्याला नक्की खाऊ घाला. त्यांनी दिलेले आशीर्वाद तुम्हाला 100 वर्ष जगण्याचे असेल. लक्षात असून द्या. तुम्ही ह्या लोकांसाठी जगायला शिका बाळावर. लक्षात असून द्या. तुम्हाला श्रीमंतासाठी तर सगळे काही जगते, श्रीमंताच्या मागं पुढे पळणारे किती कुत्रे पाहिले आपण. लक्षात असून द्या. पण गरिबासाठी झटणारे लोक खूप कमी आहे. आपण त्या गरिबासाठी झटणारे बना, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. लक्षात असून द्या. चला आपण बघूया बेटा की काय आहे हो, कोणते कोणते डिसऑर्डर्स आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर आपण बघूया न्यूट्रिशनल डिसऑर्डर. काय बघायचे बेटा? आपला न्यूट्रिशनल डिसऑर्डर बघायचे की न्यूट्रिशनल डिसऑर्डर आणि डिसऑर्डर द डायजेस्टिव्ह सिस्टम. दोन प्रकारचे डिसऑर्डर आपल्याला खाण्याबद्दल होतात. एक डिसऑर्डर आहे न्यूट्रिशनल डिसऑर्डर, की जो मी कमी खाता तुमच्या खाण्यावरून होईल तो डिसऑर्डर. आणि एक दुसरा जो कोणत्या वेळेला तुम्हाला एखाद्या डायजेस्टिव्ह सिस्टम एखाद्या पार्ट जर फेल असेल तर तो डिसऑर्डर. बरोबर. आपल्या अन्न कंटिन्यू आपण एकाच प्रकारचं अन्न खातोय, आपण वेगवेगळ्या प्रकारचं डाएट प्लॅन आपण घेत नाही. लक्षात, डाएट प्लॅन म्हणजे काय डाएटिंग बिटिंगचा प्लॅन नाही बरं का. लक्षात ठेवा. नाही तर म्हणजे सर डाएटिंग शिकवायला आपल्याला, तसं नाही. डाएट प्लॅन म्हणजे काय, तुम्ही काय खाता किंवा तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे. तर 8 दिवस कंटिन्यू संध्याकाळी वरण 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 खाल्लं पाहिजे, आहे की नाही? दररोज वरण 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 वरण. आपल्याकडे सध्या दिवस झटका चालू असते, वरण संध्याकाळी. कारण आई जाते शेतात, दिवसभर ती शेतात काम करते, मग तिला घरी आले दुसरं काही सुचतच नाही. मग काय टाकते तर
असं असते. तर तसा तो फॅक्ट नसला पाहिजे. तुम्ही थोडा अभ्यासाला वेगळा अभ्यास करा तुम्ही पहिले, पण नाही तर डायरेक्ट लाक्षणिक स्वयंपाक करायला घरी जाऊन. तर काय करा तुम्ही तिथं आपला डाएट प्लॅन मुलीनं घरी बनवला पाहिजे की सगळ्या कुटुंबावर, कारण मुलगी आई आहे, मुलगी ही भविष्यातली आई आहे आणि तिला कुटुंबाची काळजी कशी घ्यायची ते कळतं, तिला सांगायची गरज नाही. लक्षात ठेवा. आपलं काय जे असलं ते मुलाचं काही टेन्शन नाही राहत. आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही व्यवस्थित घरी जाऊन डाएट प्लॅन करा. त्याला आपल्या घरच्यांना न्यूट्रिशनल व्हॅल्यू सगळ्या भेटल्या पाहिजे, सगळे प्रोटीन्स गेले पाहिजे, विटामिन्स गेले पाहिजे. उगाच आम्ही नॉन व्हेजिटेरियन नाही, असं नाही तसं नाही करायचं नाही. नॉन व्हेज नाही खाल्लं असले तर व्हेजिटेबल्समध्ये नॉन व्हेजपेक्षा जास्त प्रोटीनचे व्हेजिटेबल्स आहे, त्या व्हेजिटेबल्स खा, डाळ खा, धान्य खा, सगळं खा. फक्त काय घ्या, प्रोटीन्स त्याच्यामध्ये जास्त घ्या, विटॅमिन जास्त घ्या. आपल्या शरीराला ज्या गोष्टीची गरज लागते त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. लक्षात ठेवा. कळतंय बेटा तुम्हाला? आता नंतर बघा, नाही जर पोहोचल्या तर मग याच्यातला डिसऑर्डर होईल. यस, याच्यातला काय होईल तुम्हाला? डिसऑर्डर होईल. काय डिसऑर्डर ते बघू आपण. लक्षात द्या. काय आहे पहिला डिसऑर्डर? न्यूट्रिशनल रिलेटेड डिसऑर्डर म्हणजे काय आहे की जर तुमच्या खाण्यात कमी जास्त आले, कमी प्रमाणात खाल्लं तरी होईल, जास्त प्रमाणात खाल्लं तरी होईल. लक्ष द्यायचा अर्थ असं नका करू की जास्त खा, असं नाही. लिमिटमध्येच खा, लिमिटमध्येच राहा, एक्सरसाइज करा, चांगल्या गोष्टी होईल. लक्षात असून द्या. काही वेळेला इन्फेक्शन होईल डायजेस्ट सिस्टमवर. कशावर बेटा? डायजेस्ट सिस्टमवर तुमच्या इन्फेक्शन होईल, तुमच्या लिव्हरवरती सूज येऊ शकते. अशा काही फालतू कारणामुळे काय होईल, तुमची डायजेस्ट सिस्टम ब्रेक होईल. डायजेस्ट सिस्टमला ब्रेक त्यासाठी एक दिवस तुम्ही फास्ट ठेवला पाहिजे. त्या फास्ट म्हणजे कसा असतो, मुलींचा फास्ट पाक असा असतो, एक तो खतरनाक काही खाणारच नाही, 2-4 वेळ चक्कर येऊन पडत, मग घरचे तिला काय करू देत नाही, फास्ट पकडून देत नाही. पकडलं तर पकडलं, मग एवढं खाईन की पायाचं काम नाही, फास्ट पकडून फायदा नाही. त्याच्यामुळे ती काय, मुलीचा विषयच वेगळा आहे. ठीक आहे, त्यानंतर काही गोष्टी सांगायला उलट होणार आहे का नाही. नंतरचा विषय काय आहे, एक कंडिशन आहे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. ओके, काय बेटा? प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन, त्याला PEM म्हणतात. काय म्हणतात? PEM. लक्षात घ्या. हे जे PEM आहे, या PEM चं काय म्हणणं आहे? इट कॅन बी असोसिएटेड विथ द ॲडिक्वेन्सी ऑफ विटामिन्स अँड मिनरल्स इन द डाएट. लक्षात ठेवा. यांचं असं म्हणणं आहे की विटामिन्स आणि मिनरल्स यांच्या डिफिशियन्सीमुळे किंवा प्रोटीन यांच्या डिफिशियन्सीमुळे होत असलेले जे डिसऑर्डर्स आहे, या डिसऑर्डर्सला आपण कशामध्ये इन्क्लूड करतो बेटा? त्या ठिकाणी PEM मध्ये इन्क्लूड करतो. लक्षात असू द्या. याच्यासाठी खूप साऱ्या कंट्रीज काय करतायत सध्या, डाएट प्लॅन देत आहे. डाएट प्लॅन देत आहेत ना आपल्या भारत सरकारनं चिक्की अभियान राबवू केलं होतं. 5 चिक्की. आपले जे काही लहान बाळ आहे त्यांना काय द्या, शेंगदाणे द्या, जेणेकरून त्यांच्यामध्ये काय जाईल, आयर्न जाईल. त्यांना गुळ खाऊ घाला. आपले चिक्या लोकच खाऊन घेतलेले. कोणत्या लोकांना चिक्या खाऊन घेतल्या? लहान बाळाच्या जे राजकारणी लोक होते त्यांना काय खाऊन घेतल्या? चिक्या खाऊन घेतल्या. लक्षात ठेवा. मग आपल्याकडे त्यांनाच गरज आहे. आपल्या लहान बाळाला एक वडी आली चिक्कीची, तुम्हाला काय सांगा, एवढी मोठी वडी आली पाहिजे त्याला, आपल्या बाळाला इतकी आली. भारत सदृढ होत चालला. लक्षात ठेवा. पण तरी आता नरेंद्र मोदी ते आहे, व्यवस्थित चालू आहे सगळं काही. लक्षात असून द्या. पण विषय सांगायचा काय आपल्याला, लहान बाळापर्यंत न्यूट्रिशन पोहोचलं पाहिजे, पोषक आहार दिला पाहिजे. आपल्याला पहिली तुम्ही जात होते तांदूळ घेऊन खायला, थैल्यावरून तांदूळ दिले आपल्याला. कशाचा भाग आहे बेटा तो? उरलेला तांदूळ कोणाला देऊन टाकावा? विद्यार्थ्यांच्या घरी देऊन टाकावा. लक्षात द्या. सरकारच्या त्या ठिकाणी काय होत्या योजना होत्या. त्याच्यानंतर पुन्हा काय, आपल्याला दररोज भात भेटायचा. भातामध्ये डाएट आला होता नंतर प्लॅन. बुधवारी काय असायचं आपल्याला, भात आणि बेसन असायचं. गुरुवारी काय असायचं तर पुलाव खिचडी असायची. त्याच्यानंतर जर तुम्ही शुक्रवारी जर कधी असलं तुम्हाला काय असायचं, व्हेज बिर्याणी असायची. त्याच्यानंतर जर कधी तुम्ही शनिवारी म्हणलं तर वरण भात असायचा. लक्षात द्या. अशा प्रकारचं न्यूट्रिशनल डाएट प्लॅन आपल्याला जिल्हा परिषदेवर दिला. बरोबर आहे. कशासाठी दिला? आपल्या लेकरांमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशा राहिल्या पाहिजे, मेंटेन राहिल्या पाहिजे. आज बी आपल्या लेकराला आपण काय दिलं पाहिजे, डाएट प्लॅन कसं दिला पाहिजे, व्यवस्थित दिला पाहिजे. लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चला, सगळ्यात पहिला डिसऑर्डर बघता येतं. काय म्हणणार बघा आपण त्याला? क्वाशिओकर डिसीज. आता हा डिसीज कसा होतो लक्षात असून द्या. एक छोट्या चिल्ड्रन्सला होतो. त्या चिल्ड्रनचं एज किती असतं बाय? 3 वर्षापासून तर जवळपास 1 वर्षापर्यंत. 1 वर्षापासून 3 वर्षाच्या मधले जे बाळ आहे यांना होणारा जो डिसीज आहे त्याला काय म्हणतो आपण बेटा? कोणता डिसीज आहे? क्वाशिओकर डिसीज म्हणू आपण त्याला. ठीक आहे. आणि हा जो डिसीज आहे, हा डिसीज कशामुळे होतो बेटा? लेस विटामिन इन द फूड और डाएट. अन्नामध्ये व्यवस्थित काय नसल्यामुळे विटामिन्स वगैरे नसतात आणि यांची ग्रोथ काय होते बेटा? स्लंटेड होते. हे वाढत नाही. लक्षात ठेवा. दॅट इज द
इन्फेक्टेड पर्सन्स. मला यांच्या पाहून खूप दया येते, लक्षात ठेवा. अशी लोक पाहिले की करमत नाही त्यांना तसून. यांची काही चुकी नाही रे, जन्माला आल्यानंतर यांची काही चुकी सांगा बरं का तुम्ही. आणि या पृथ्वीवरती फक्त जर कोणी कोणाचा हक्क मारला नाही ना, हक्क मारणं कळतं तुम्हाला, लोक काय करतात दुसऱ्याच्या हक्कातला आपल्या हक्कात मारून घेतात. जर कोणाचा हक्क मारला नाही ना, आपण लक्षात ठेवा, तर आयुष्यात एकही जण या पृथ्वीवरती उपाशी राहू शकत नाही. कारण वरच्यांना बनवताना असं बनवून दिलेलं आहे की अरे कुत्रे इकडे तिकडे हिंडतंय राव, लक्षात ठेवा. तर त्याचं उपाशी झोपतं काय का दिवशी, त्याला त्या कुत्र्या हिंडणाऱ्या कुत्र्याची सुद्धा त्याला काय माहिती का कदर आहे. त्याला माहिती हा आपल्या भरोशावर जन्माला घातलाय, तर ईश्वराला माहिती याला आपलं जीव घातलं पडलं, लक्षात असून द्या. पण आपल्या माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे काय झालंय, आपण दुसऱ्याच्या हक्कातलं मारायला लागलोय, दुसऱ्याच्या हक्कातलं जेवण मारायला लागलो. त्याच्यामुळे अशा प्रकारचे लोक उपाशी झोपायला लागले. या लेकरांची काहीच गलती नाही, मला लक्षात असून द्या. काही गलती आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी कोणी भुकेनंतर पडत आपण नक्की त्याला मदत आपण केली पाहिजे. काय म्हणतो, चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम द काय बेटा क्वाशोरकर डिसीज आर अंडरवेट. कसे असतात बेटा ते? अंडरवेट असतात. म्हणजे वजन कसं असेल, कमी असेल. त्याच्यानंतर शो अ स्टंटेड ग्रोथ पण काय होईल त्यांची, कमी होईल. पुअर ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन मध्ये त्यांची डेव्हलपमेंट राहणार नाही. लॉस ऑफ एपेटाइट असणार आहे, ॲनिमिया असणार आहे, प्रोट्रुडिंग बेली असेल, स्लेंडर ब्रेन्स लेग्स, बरे स्लेंडर लेग्स असतील आणि त्याचे थोडे लेग्स असे सुजलेले असतात. बल्जिंग ऑफ आईज, डोळे पण काय असतील असे सुजलेले असतील मोठ्या प्रकारचे. त्याच्यानंतर ओडिमा झालेला असेल, लोअर लेग्स असेल, फेस जो आहे ते फुगलेला असेल, लक्षात ठेवा. चेंज इन द स्किन अँड हेअर, त्यांचे केस सुद्धा वेगळ्या प्रकारचे विद्रूप झालेले असतील आणि केस गळती खूप कशी असेल, जास्त. यांच्या बॉडीवरती जास्त केस राहणार नाही, थोडेच केस राहतील, लक्षात ठेवा. अशा प्रकारचा तो डिसऑर्डर त्यांना होईल, ध्यानात असून द्या. हा डिसऑर्डर खूप मनाला विच्छेदणारा आहे. आणि अशा प्रकारचे काही लोक आहेत की जे ज्या संघटना अशा प्रकारच्या मुलांना सांभाळण्याचं काम करतात. हे जे मुलं आहे या मुलांना या ठिकाणी सांभाळण्याचं काम करण्यासाठी खूप साऱ्या संघटना सध्या काम करत आहे, लक्षात असून द्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये यांचं प्रमाण खूप जास्त आहे. आपल्या भारतातही खूप जास्त आहे, लक्षात असून द्या. पण आपल्या भारतात याच्यावर कोणाचा फोकस नाही. खूप लेकरं उपाशी झोपतात, याची खूप मोठी शोकांतिका आपल्याला वाटली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक छोटासा विषय आहे. नंतरचा डिसीज बेटा आपला मॅरास्मस डिसीज. कोणता बेटा? मॅरास्मस. मॅरास्मस डिसीज म्हणजे काय बेटा? तर इट इज अ प्रोलॉन्ग प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन फाउंड इन द इन्फंट्स अंडर द 1 year ऑफ एज. लक्षात ठेवा, काही एका वर्षापर्यंतच्या जे काही छोटे छोटे बाळ आहे त्यांना होणारा हा डिसीज आहे. याच्यामध्ये काय होते की इन दिस डिसीज प्रोटीन डिफिशियन्सी इज ड्यू टू लोअर टोटल फूड आणि क्लोरिफिक व्हॅल्यूज. क्लोरिफिक व्हॅल्यूज काय असते ध्यानात द्या. व्हॉट इज क्लोरिफिक व्हॅल्यूज? क्लोरिफिक व्हॅल्यूज म्हणजे काय, तर आपण खाल्लेल्या अन्नामध्ये किती प्रमाणाचं काय बेटा त्याच्याकडून म्हणजे किती प्रकारची एनर्जी प्रेझेंट आहे कॅलरी फॉर्म मध्ये. कशामध्ये? कॅलरी. कारण एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आपल्या बॉडीमध्ये? कॅलरीच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. एनर्जी आपली ऊर्जा म्हणून आपण तिला, ती कॅलरीच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. कॅलरीच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असलेली जी ऊर्जा आहे ती किती प्रमाणात येते फूड मधून, तर ती जर कधी कमी प्रमाणात येत असेल तर कोणता डिसीज होतो बेटा? आपल्याला मॅरास्मस डिसीज होतो. आपल्याला नाही होत, कोणत्याला होतो बेटा? छोट्या बाळाला होतो, लक्षात असून द्या. ठीक आहे. ॲडेक्वेट डाएट इम्पेअर फिजिकल ग्रोथ. कमी जेवणामुळे त्या ठिकाणी किंवा व्यवस्थित जेवण नसतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांची फिजिकल ग्रोथ कशी असते? कमी असते. त्याच्यानंतर रिटार्ड काय म्हणतो त्या ठिकाणी? रिटार्ड द मेंटल डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर काय बेटा? सबक्युटेनियस फॅट डिसअपियर्स, रिब्स बिकम प्रॉमिनन्स. हाडं फासोळ्या दिसायला लागतील तशा. कळलं तुम्हाला? फासोळ्या तुम्हाला कळून घेत असं लगेच ते वाचल्या सिम्पटम. फासोळ्या दिसायला लागतील. त्याची स्किन बिकम ड्राय, स्किन अशी कोरडी असेल, काळी झालेली असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. थिन अँड ड्रिंकल. पुन्हा कसे असणार आहे? थिन अँड ड्रिंकल. लॉस ऑफ वेट, वजन सुद्धा खूप कमी असेल. डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ द फूड स्टॉप्स ड्यू टू अ ॲट्रोफी ओके ऑफ डायजेशन ग्लँड. लक्षात ठेवा, कारण यांना ऍक्टिव्हेशनच नाही भेटणार. एवढा विशेष ग्लँड्स ऍक्टिव्ह नसतील. लहान 1 वर्षाच्या बाळाच्या जे ग्लँड्स एवढे जास्त सहन करू शकत नाही, त्याच्यामुळे लगेच डायजेशन काय म्हणजे स्टॉप होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांच्या कालांतरानं काय होऊन जाते? डेथ होऊन जाते. लक्षात ठेवा, असे बाळ जास्त वेळपर्यंत काय होत नाही? जगत नाही, ध्यानात असू द्या. ठीक आहे. नंतर दुसरं आहे इनडायजेशन. या बिचारे हे कशामुळे येतात? बिचाऱ्यांना खायला भेटत नाही आणि इनडायजेशनला बिचारे लय खायला भेटतं, लक्षात ठेवा. म्हणजे कमी खाल्लं तर डिसीज होते, जास्त खाल्लं तर मग डिसीज होते, जास्त कमी खाल्लं तर मॅरास्मस होते. ओके. आता नंतर काय होतात बेटा? इनडायजेशन. इनडायजेशन म्हणजे अपचन. काय? अपचन. अपचन म्हणजे काय? ओव्हर इटिंग. काय? ओव्हर इटिंग. हे बघा, ओव्हर इटिंग. प्रांजू द्या वेगळं
काय म्हणलं मी हे काय बेटा ओव्हर इटिंग. ॲडेक्वेट एन्झाईम सिक्रेशन, जास्त प्रमाणात एखादं काय एन्झाईम आपल्या बॉडीत जर सिक्रेट झालं तर. त्याच्यानंतर स्पायसी फूड, जास्त स्पायसी आणि काय टेस्टी नाही तिखट आहे की नाही, तिखट जर जास्त प्रमाणात जर खाल्लं तर. एन्झायटी कॅन कॉज डिस्कम्फर्ट अँड व्हेरियस सिम्पटम्स, लक्षात घ्या, कॉल ॲज इनडायजेशन, लक्षात असू द्या. या आपल्याला या गोष्टींमुळं जास्तच खाल्लं एखाद्या वेळेस पाहतो मी तर अचानकपणे आतमधून पोटामध्ये स्मेल यायला लागते आहे का नाही, आणि ढेकर यायला लागतात वेगवेगळ्या प्रकारचे. मग आपण काय करून टाकतो म्हणतो मी तुम्हाला, डिग्लुटेशन येतं. काय येतं? डिग्लुटेशन होतं. सॉरी डिग्लुटेशन नाही होणार, काय म्हणतात, रिगर्गेटेशन होईल. आणि रिगर्गेटेशन झालंय तर मग काय होईल, पलटी. राहून तो नाही मला अपचन झालं नाही, दोन्ही पण पलटी होईल, लक्षात असून द्या. दोन्ही खूप पलटी जर झाली तर इनडायजेशनचा विषय असतो, तो लक्षात असून द्या. थोडासा भाग आहे. नंतर काय मी चॅप्टरचा लास्ट पॉइंट बाकी आहे. नंतर एक कॉन्स्टिपेशन आहे. काय बेटा? कॉन्स्टिपेशन. ध्यान द्या. ते याचं म्हणणं काय आहे, याच्यावरती काय विलाज आहे बा, जास्त आपण इनडायजेशन होणे म्हणून काय करा, अवॉइड इटिंग ॲज लार्ज मील्स. लक्षात द्या, जास्त प्रमाणात अन्न खाऊ नका, ठीक आहे. कमी खा, भूक ठेवा जरशी, दबाकी खाणं नाही. फुकटचं जरी असलं तरी लिमिटेडच खाल्लं पाहिजे. लागलं तर खिशात भरून आणा पडत पण खा कमी, लक्षात द्या. नंतर दुसरं कारण काय भेटत त्या ठिकाणी, लाईंग डाऊन आफ्टर मील्स. नंतर काय होतं, स्पायसी, ऑइली, जंक फूड, स्मोकिंग, अल्कोहोल आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर द इनडायजेशन. एवढ्या गोष्टी म्हणजे करू नका, या करू नका. नाही तर म्हणून अरे या नियमन करा सांगितलंय, असं नाही. हे मेजर्स आहे, ह्या करू नका. काय ना करू, स्पायसी खाऊ नका, पाणीपुरी खाऊ नका तिखट पाण्यावाली, ठीक आहे, लक्षात असून द्या. पण ती पहिले खाणार आपण. नंतर ऑइली खाऊ नका, वडापाव खाऊ नका, पण ते आपण पहिले खाणार. तर जंक फूड आणि काय, जंक फूड आणि काय, ते बाहेरचे खातो आपण फास्ट फूड मध्ये. ते फास्ट फूड आपण खाल्लं पाहिजे. चायनीज बिनीज मस्त पाहिजे, त्याच्यात व्हेज मंचाव सूप असते, काही मंचुरियन ड्राय असते, मंचुरियन आहे ना, भरपूर सारे प्रकारचे आहेत ते खाऊ नका. डोसा खाऊ नका, इडली खाऊ नका जास्त. इडली वगैरे खा, सिंपल येते. डोसा खा, सिंपल येते, काही प्रॉब्लेम नाही. जंक फूड नका खाऊ. स्मोकिंग काय हो, सिगारेट ओढू नका. सिगारेट खूप इंजुरियस टू हेल्थ. या आणि धूम्रपान सेहत के लिए हानिकारक होत आहे, ठीक आहे, लक्षात द्या. सिगारेट ओढणारे लोक मला अजिबात आवडत नाही, लक्षात असून द्या, ध्यानात असून द्या, ठीक आहे. आणि मला आवडत नाही म्हणजे तुम्हाला बी आवडत नाही, ठीक आहे. आवडतात सिगरेट ओढत नाही तुम्ही काही सांगता नाही येत बाबा. हा, एखाद्या वेळी जायची होतं पार पडत. हा, नंतर काय म्हणतो, अल्कोहोल. काय बेटा, अल्कोहोल. दारू बिरू प्यायची नाही, दारू बिरू पितात कोणी, लक्षात. दारूनं सगळे संसार डोबले, लक्षात असून द्या. त्याच्यामुळे तुम्हाला जर चांगला संसार करत असेल दारू पिऊ नका, ठीक आहे. नंतर दुसरा विषय काय आहे, ध्यान द्या. हे सगळे फीचर्स आहे. नंतर कॉन्स्टिपेशन्स आहे, या साध्या सुद्धा गोष्टी आहे. आणि ओमेटिंग्स वगैरे काय असतात, हे साध्या सुद्धा गोष्टी आहे. या रेडी करून घ्यायला तुम्ही सगळेजण, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, चॅप्टर आपला काय झालेला आहे, सुंदर प्रकारे संपलेला आहे. दी एंड झाला चॅप्टरचा. जर कळला नसेल तर चॅप्टर डबल एकदा चांगला व्यवस्थित वाचून घ्या, ओके. हॅव अ नाईस डे. थँक्यू सो मच.